जय हनुमान मोरे आणि वादळ खारीकवाड एकदा सामन्याला सुरुवात होते. सागर नागती चढाई करून देतो. वादळ खारीकवाड संघाच्या बाजूने क्वार्टर फायनलचा तिसरा सामना. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. जय बजरंग खार मजगाव आणि भैरवनाथ मजगाव या संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. चालू सामन्यानंतर क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना असेल शिवलिंग वालवटी विरुद्ध जय हनुमान उसोली. जय हनुमान उसोली या पुढील सामना शिवलिंग वालवटी विरुद्ध जय हनुमान उसोली. आणि आता मात्र ओंकार मेस्त्री यांनी एक अचूक अशा कोपरा रक्षकाला टिपलेला आहे आणि 100 मध्ये बक्षीस आपल्या खात्यात जमा केलेला अजय मोरे यांचं. पुन्हा एकदा दिवेकर उंच पुढा असा साजीची तब्येत असलेला कबड्डीसाठी दिवेकर निखिल चपल चनाक्षण अधिक असते. परत त्याला प्रत्युत्तर कुमरटकर कुमरटकर त्याला प्रत्युत्तर सागर नागती सागर नागती निहालतोय कसा प्रकारे आपल्याला गुण पटकावता येईल याची पाहणी करतोय. तेवढेच सावधरित्या खारीकवाड संघाचे खेळाडू आणि आता मात्र लक्ष असते. परत निश्चित एकच गुणाची ओंकार मेस्त्री जगाचा लक्ष असा ओंकार मेस्त्री वाद खारीकवाड संघाचा गेल्या वर्षीचा अंतिम विजेता संघ होता. गेल्या वर्षी या वादळ संघाने इथे प्रथम क्रमांक पटकावला होता या मैदानावर. यावर्षी पाहूया कोण प्रथम क्रमांक पटकावते आणि 2 चषकांचा मानकरी ठरतोय. निखिल दिवेकर जोरदार शर्तीचे प्रयत्न करावे लागते आपल्याला. आपल्या काही महत्वाचे मोठे मैदानाच्या बाहेर पडले आणि निखिल यांनी मला 1 गुण पटकावलेला आहे. मध्यरक्षकाला टिपलेला आहे आणि मात्र पियुष कुमरटकर बाद झालेला आहे. आणि आता मात्र सुंदर पकड ओंकार मेस्त्रीची. खरोखर या संधीचा फायदा मोरे संघाला कितपत होते पाहूया. ओंकार मेस्त्री सुद्धा बाहेर आहे. पियुष कुमरटकर सुद्धा बाहेर आहे. पाहणी करतो सागर नागती. त्याच्याकडे 5 क्षेत्ररक्षक वादळ खारीकवाड संघाचे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. पुष्कळच्या सामन्यांचा अनुभव दोन्ही संघांकडे आहे. तर यापुढे सामना असेल शिवलिंग वालवटी विरुद्ध जय हनुमान उसरोली. सागांना त्याच्यावर 5 क्षेत्ररक्षक वादळ खारीकवाड संघाचे. महत्वाचे काही मोरे मैदानाच्या बाहेर बसले वादळ खारीकवाड संघाचे. पण एकदा 05 नंबरची जर्सी परिधान केलेला हा वादळ खारीकवाड संघाचा खेळाडू चढाई करतो मोरे संघाच्या बाजूने. तेवढे सावध मोरे संघाचे खेळाडू. आणि आता मात्र सुंदर पकड मोरे संघाच्या खेळाडूंकडून वादळ संघाच्या खेळाडूची. अशा प्रकारे हळूहळू मजबूत स्थितीत होत चाललेला हा जय हनुमान मोरे संघ.
प्रेक्षकांनी आम्हाला सहकार्य करायचं जसं 2 दिवस आतापर्यंत केलं तसं सहकार्य करा. पुन्हा 2 नंबर जिज्ञासी पॉइंटर किल्ला हा तो खाली कोण संघाचा खेळाडू खालीपडा संघाचा खेळाडू चढाई करतोय मोरे संघाच्या बाजूने. त्याच्याकडे 7 क्षेत्ररक्षक वारंवार चढाई करतोय मोरे संघाच्या बाजूने. सागर नागती आता मात्र त्याच्याकडे 4 क्षेत्ररक्षक वादळ खालीपडा संघाचे. चालू सामना संपल्यानंतर शिवलिंग वालवटिया विरुद्ध जयंत मानव सूर्य हे सामना खेळण्यासाठी आपण तयारीत राहा. सुंदर प्रयत्न करतोय वादळ खालीपडा संघाचा खेळाडू. आपल्या स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात करतोय पुन्हा मध्यंतरी सागर नागती चढाई करण्यात येतो खालीपडा संघाच्या बाजूने. पाहूया कोणत्या संघ या चालू सामन्यात विजयी होते आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करून बक्षीस पात्र ठरतो. पुन्हा एकदा सागर नागती वारंवार चढाई करतोय. आपला संघ पुढच्या फेरीमध्ये कसा दाखल करता येईल याचं नियोजन करून सागर नागती चढाई करतोय. आणि आता मात्र कुठल्या रक्षक त्याला बाद केलेला आहे. मोरे संघाचा चढाई करतोय. पाहूया सांगू शकत नाही. दोन्ही संघ अनुभव आहेत. पुष्कळच्या सामन्यांचा अनुभव आहे. दोन्ही संघामध्ये चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्याला प्रथमतः प्रीतम कुंभटकर मागच्या तळ्यामध्ये त्यांची टक्कर झाली होती. आता पाहूया प्रीतम कुंभटकर चपल चलाक्षी असा मध्यरक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न होता मात्र एक तास ते करत. तर मोरे संघाच्या बाजूने वारंवार चढाई करतो तो सागर नागती. दिनेश राहणार आणि आता मात्र एक गुण पटकवलेला आहे. कोपरा रक्षकाला टिपलेला आहे. सागर नागती चढाई करून येतोय. त्याला माहिती आहे काय महत्वाचे मोरे माहिती आहे त्याच्या बाहेर आहेत. शशिकांत चवले यांच्याकडून दिनेश गाणं राज्यासाठी 100 रुपये बक्षीस आहे. सामना संपला घेऊन जा. पुन्हा एकदा ओमकार मेस्त्री खारीकोला संघाचा ओमकार मेस्त्री त्याच्याकडे 5 क्षेत्ररक्षक. मोरे संघाचे जबरदस्त धावते खेळी करतोय. चांगला होतकर खेळाडू आहे. अनुभवी खेळाडू ओंकार मित्र पुन्हा एकदा अशा वारंवार चढाई करतो सागर नागती मोरे संघाचा. मात्र अजून काही त्यांच्या चढाईमध्ये यश काही प्राप्त झालेलं नाही आहे. प्रत्येक चढाई असफल ठरतोय.
काहीसे महत्वाचे मोरे त्यांच्या मैदानाच्या बाहेर बसले आहेत. आणि आता मात्र ओंकार मेस्त्री यांनी एक मध्यरक्षकाला घेतलेला आहे आणि आता मात्र सामना निश्चितच कालात निघतोय. चालू सामना विश्रांतीपर्यंत फक्त 1 गुणांची आघाडी होती वादळ खरेदीला संघाकडे, तर 1 गुणाने पिछाडीवर होता मोरे संघ. पुढील सामन्यासाठी तयारीत राहा शिवलिंग वालवटी जहानमान शिरोली. क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना, त्याच्यानंतर सेमीफायनलला सुरुवात होईल. क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना असेल आता शिवलिंग वालवटीवा या पुढील सामना. शिवलिंग वालवटीवा विरुद्ध जहानमान उसवली क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना. त्याच्यानंतर लगेच सेमीफायनलला सुरुवात होईल. सेमीफायनल होईल जय बजरंग कारमतगाव विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ. निखिल दिवेकर, त्याला माहिती आहे आपल्याकडे काहीशा गुणांची निश्चित पिछाडी असेल, पिछाडी कशी भरून काढता येईल त्याचा प्रयत्न करतोय निखिल. एकदा कुमरटकर, प्रीतम कुमरटकर, सुंदर चित्रनाक्षी असा प्रीतम कुमरटकर. आता मात्र एक तास फरक शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाही कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि या मैदानावर बक्षीस पात्र ठरेल. ओंकार मेस्त्री पुन्हा एकदा चढाईसाठी आलेला आहे. 1 गुणांची आघाडी मध्यंतरापर्यंत होती आणि नंतर मग आणखी 1 गुण वाढविला आहे. अतिशय जोरदार खेळ करतायत ओंकार मेस्त्री. वादळ खारीकोडा विरुद्ध मोरे असा हा संघ, असा सामना इथे सुरू आहे. जहानमान मोरे आणि पुन्हा एकदा नागती अतिशय जोरदार खेळी आपल्या डाव्या दिशेने खेळतायत. गणेश कांबळे प्रेक्षकांमध्ये गणेश कांबळे, आपण हा सामना संपल्यानंतर इकडे यायचं आहे. गणेश कांबळे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी 4थी क्रमांकाची ट्रॉफी दिलेली आहे, तसेच फायनलच्या 2 संघांना त्यांनी मेडल दिलेले आहेत. त्यांचा आम्ही ते सत्कार करणार आहोत पुष्पगुच्छ देऊन. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे मंडळाच्या वतीने. गणेश कांबळे. क्वार्टर फायनलचा 1 सामना आणखी शिल्लक आहे. त्याच्यानंतर 2 सेमीफायनलचे सामने आणि नंतर फायनलचा सामना. अजून 4 सामने बाकी आहेत अजूनपर्यंत. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 37 अजय मोरे यांच्याकडून ओंकार मेस्त्री यांना आणखी 100 रुपये आलेले आहेत. अजय मोरे यांच्याकडून ओंकार मेस्त्री यांच्यासाठी वादळ खारीकोडाचे 100 रुपयाचे बक्षीस आणखी आलेले आहे. आणि पुन्हा एकदा तेच ओंकार मेस्त्री.
मागील अंतिम विजेता संघ आहे हा वादळ खारीकवाडा. मागील वर्षीचा विजेता संघ ओमकार मेस्टे यांचा वादळ खारीकवाडा संघ. आणि पुन्हा एकदा इकडे नागती चालू सामना जोरदार प्रयत्न होता. तुम्ही आपल्याला मार देऊ नका. चालू सामन्यात सामना संपला शेवटी 5 मिनिटं असताना 3 गुणांच्या आघाडी वादळ खारीकवाडा संघाकडे. आता 4 गुणांच्या आघाडी झालेली आहे. ओमकार मेस्टे यांचं अतिशय सुंदर अशी चढाई. एकंदरीत 600 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे ओमकारच्या खात्यात. जोरदार प्रयत्न करावा लागतील आपल्याला जर समजा सेमीफायनल मध्ये दाखल करायचं असेल तर. अतिशय जोरदार प्रयत्न होतोय. धावती खेळी आहे तेवढे सावध वादळ खारीकवाडा संघाचे खेळाडू संवादीला बलत आहेत. अतिशय सुंदर खेळ करतात. मैदान पूर्णपणे हादरून सोडलेलं आहे आणि इथे टाइम लिमिट क्रॉस करणारे ते बाद झालेले आहेत. 30 सेकंदापेक्षा जास्त एंट्री झाली. पंचांनी आपल्या ऑट्स मध्ये बरोबर निरीक्षण केलं. प्रकारचा खेळ त्यांचं सुरू आहे आणि ते जणू काय सांगत आहेत की याही वर्षी आम्ही या विजेत्या पदाचे दावेदार आहोत. काही प्रेक्षक देखील आपापसात चर्चा करतायत की वादळ खारीकवाडा निश्चितच अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, पण तो अंतिम फेरीमध्ये मात्र त्यांना विजेत्या पदासाठी जोरदार झुंज द्यावी लागेल यात काही शंकाच नाही आहे. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 57 अतिशय चपलता आहे. चतुर चनाक्ष चंचल असे हे चढाईपटू. जर्सी क्रमांक 57 चंचल मच्छी ड्रॉची बुक ज्यांच्याकडे आहे संपले असतील किंवा अर्धे राहिले असतील तर त्यांनी कृपया मंदिरामध्ये नेऊन जमा करायचे. तिकडे बॉक्स मध्ये बंद करण्याचं काम चालू आहे. लकी ड्रॉच्या ज्यांच्याकडे बुक आहे ती घेऊन जा मंदिरामध्ये. उमरटकर काहीशा गुणांची निश्चित आघाडी असेल हे लक्षात घेऊन खेळी करतो प्रीतम. दरवाजा भेटल आणि रिक्त असते त्याला तिथे सागर नागती 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला सागर जोरदार खेळी करतोय. शेवटीचे त्याची पकड झालेली आहे. वादळामध्ये सागर की सागरामध्ये वादळ हेच काही कळत नाही. प्रेक्षक मात्र इथे पागल झालेले आहेत. ओमकार मेस्त्री पुन्हा एकदा एका जागेवर स्थिर आहेत. कोणत्या प्रकारची घाई करत नाही तर करावं लागतील कारण आता नितेश माले यांच्याकडून आणखी संपर्क बसलेले आहे. नितेश माले यांच्याकडून ओमकारसाठी आणखी 100 एकंदरीत 700 रुपयाचं बक्षीस ओमकारच्या खात्यात जमा आहे. ओमकार एका जागेवर स्थिर आहेत. एक प्रेक्षक त्याला सांगताय तू जा रे तू जा रे. आणि ओमकार मेस्त्री गेलेले आहे आणि इकडे पुन्हा एकदा हात मिळवणी केलेली आहे. 1 गुण सहज दिलेला आहे. आणि इकडे जर्सी क्रमांक 10 वादळ खारीकवाडा
नावाप्रमाणे खेळ त्याने केला आहे, वाजवी खेळी. पण आता मात्र वादळ थोडंसं शांत झालेलं आहे.